चांगला तर वाटतंच, कारण की समाजाची सेवा केलेलं चांगला वाटतोच. पण याच्या मागे पूर्ण जो हात आहे तो प्रशांत दादाचा आहे, कारण की ते आम्हाला सपोर्ट करतात, कार्यक्रम करायची संधी देतात, बघून आम्ही समाजाची सेवा करतो आणि समाजापर्यंत पोहोचतो. मी त्यांचाच आभार मानेन. मी वारंवार ते बोलतो, कारण की ती संधीचं बघून आपण समाजाची सेवा करतो आणि कार्यक्रम वगैरे करतो. तुम्ही बघता आता पत्रकार मंडळी स्वतः बघतो, छोटा कार्यक्रम असो मोठा करून साहेब अवधारीने उभं असतात, मग ते उभं असल्या म्हणून आपण समाजापर्यंत पोहोचतो. म्हणून आज मी त्यांचा आभार मानतो आणि बाकी सगळे आमचे माझे पदाधिकारी नेत्यांचे सर्वांचा आभार मानतो, आमचे नगरसेवकांचा मानतो, सगळ्यांचा, माझं कुटुंब, माझ्या गाववासी, माझे मित्रमंडळी, ते अवजोरीने मला प्रत्येक कार्यक्रमामध्ये मदत करतात, ताकद देतात, मला म्हणजे एनर्जी देतात आणि मग मी पुढे जातो आणि काम करतो. एकूणच आपण या टायमाचा वाढदिवस आपण कशा कार्यक्रमाने सादर केला? या दिवसाचा या वर्षाचा वाढदिवस मी तर पहिला आपल्या म्हणजे माझे निलेश भोयर दरम्यानचे जे नगरसेवक आहे त्याही कार्यक्रम ठेवला होता शाळेमध्ये, ते पूर्ण हे ठेवला म्हणजे गौरव ठेवला होता 11वी-12वी च्या मुलांचा. ते एक त्यांचा सत्कार झाला आणि मग त्यानंतर आपण मार्केट यार्डमध्ये एक चांगला आणि सुंदर कार्यक्रम ठेवला होता. ते पण म्हणजे असा कार्यक्रम वेगळाच कार्यक्रम होता आणि तो समाजापर्यंत कार्यक्रम माझा पोचला पण, कारण की आजपासून तुम्ही बघता पत्रकार मंडळी का आज आपल्या महानगरपालिकामध्ये जे सफाई कामगार आहेत त्यांच्यापर्यंत म्हणजे असं मला वाटत होता, मी कोणाला आरोप नाही करत, पण मला असं वाटतं की त्यांच्यावर दुर्लक्ष होतं, की त्यांच्यावर कोण अजूनपर्यंत पोचला नव्हता, तर त्यांना काय द्यायला पाहिजे. तर ते आज म्हणजे आपले सन्मान्य 2 आमदार तिथे होते, तर त्या आमदारांच्या वतीने एक कचरा विटलणारी बाईचा जर तिला साडी देत असेल आमदार, तर तिच्यासाठी ती किती आनंदाची गोष्ट आहे. आणि एक सफाई कामगारांना जर रेनकोट भेटतोय आणि एक ड्रेस भेटतोय आमदारांच्या हातून, त्यासाठी एकच घेऊ शकतात, पण एक एखादा माणूस कार्यक्रम ठेवतो आणि त्या आमदारांच्या हातून देतात, ते चांगली गोष्ट असतं आणि ते त्यालाच बोलत समाजकार्याने मला ते असं वाटतं की चांगलं आहे. एकूणच आपण आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमात करत असतात, परंतु इतर जे लोकनेते आहेत किंवा सामाजिक कार्यात अग्रेसर मान्यवरांचा वाढदिवस आहे आपण सामाजिक उपक्रम साजरा करताना भविष्यात कशा प्रकारची वाटचाल असेल? भविष्यात वाटचाल तर माझी चांगलीच आहे, तुम्ही बघता, कारण की मी आज नवीन काय कार्यक्रम करत नाही, मी लय लवकरपासून कार्यक्रम करतोय आणि करत आलो, पण मग दिसत नव्हते, ते आता दिसायला लागले. ते पण माझ्या भाजपांचे जे पदाधिकारी त्यांचाच हात आहे आणि त्यांचाच मार्गदर्शन आहे, कारण की एका वर्षामध्ये तुम्ही बघता माझी प्रगती किती झाली, तुम्ही स्वतः बघता. आणि एका वर्षामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यापर्यंत पोहोचतो, मोदी साहेबांपर्यंत जर मी एअरपोर्ट रिसिव्हला असतो. आणि आज बघता तुम्ही चव्हाण साहेबांचा माझे लोक राहते, आमचे 2 आमदार आहेत, विक्रांतदादा आहेत, प्रशांतदादा आहेत, महेश शेठ आहेत आणि महापौर, सर्वच म्हणजे लोक एवढी चांगली मदत करतात का काहीच म्हणजे मला वाटतं का माझ्या कामामध्ये कुठे मी कमी पडतो. खेडूपाड्याच्या विकासा संदर्भात काय संकल्प आज आपण वाढदिवशी भाग? खेडूपाडा वाढदिवसानिमित्ताने खेडूपाडा गाव आमचा कार्यक्रम करण्यामध्ये आहेच, म्हणजे करत असतात, पण त्यांचा जे पाठबळ मला भेटतोय म्हणून मी जोरात कार्यक्रम करतो आणि करत राहील. आणि तुम्हाला कामगार संघटने सुरू केलं, तर त्यामागे प्रेरणा कोणाची आहे? प्रेरणा मी तसं पाहायला गेलो तर प्रेरणा माझ्या मनात पण आहे, त्याच्यामध्ये काही आपले पत्रकार मंडळी मला सपोर्ट करतात, त्यांचा पण माझ्यामध्ये वाटा आहे. मी नाव घेणं योग्य वाटत नाही, पण मला त्याच्यामध्ये वाटा पत्रकार मंडळी पण आहे माझी, तर ते मला सांगतात, समजवतात तर तुम्ही काय करायला पाहिजे. एखादा माणूस आपल्याला चांगला मार्ग देतो तो त्याचं नाव 100% घेतला पाहिजे. प्रभुदास भोईर करतो मग मी तुम्हाला दाखवतो असं नाही, त्याच्यामध्ये कोण ना कोण आपल्याला गुरु असतोच आणि गुरुशिवाय दुनियामध्ये काहीच नाही. आणि मला माझे गुरुच्याच मध्ये आणि आमच्या आई वडिलांचं पण आम्हाला चांगलं मार्गदर्शन आहे, चांगला संस्कार आहे, बघून आज मी इथपर्यंत पोहोचलो. अन्न पक्षाने तुम्हाला मोठी जबाबदारी दिली आहे, सचिवपद दिलं आहे कामगार संघटने एअरपोर्टचा, काय या संदर्भात काय बोलू? पक्षाने जबाबदारी दिली, आपलं काम बघून दिलेली आहे आणि ती मी पार पडतो आणि परत करत राहीन. आणि खरंच त्याच्यासाठी मी परत आमचे कार्यसम्राट प्रशांत दादाचा मी आभार मानतो, कारण की जबाबदारी दिली, काहीतरी माझ्याकडे बघितलं बघून जबाबदारी दिली आणि काही दिली बघून मी काम करतोय. नाही दिली तर काय करणार आहे आपण, दिली बघून लोकांपर्यंत पोहोचतोय ना, मग त्यांचाच आभार मानेन. सर, आज आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शुभेच्छेचा वर्षाव झाला, त्यानिमित्त कशा प्रकारे आभार व्यक्त करायला? आभार जेवढं कर तेवढंच खरे मी बोललो, कारण की बघा आज आपल्याला लोकांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण काम करतो, जर त्यांचा आशीर्वाद असेल तर आपण काम करू शकत नाही. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज पुढे आहे. बघा आज माझा परिवार आहे, माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर म्हणजे फक्त तिथे त्यांचा सगळा पेशंट सोडून ते आलेत, बाबा दुसऱ्या डॉक्टरला कामाला ते इथे आले वडगावकर साहेबांचे. म्हणजे अशी लोकांचं प्रेम माझ्या कुटुंबाचे सगळे माझे कुटुंबवासी आहेत, तर मग याच्यापेक्षा मोठं काय नाही. परिवार, डॉक्टर, पत्रकार एवढे संख्येने आल्या तुम्ही, पण तुमचं पण काहीतरी माझ्यावर प्रेम आहे म्हणून आले तर तुम्ही. मला असं वाटतंय का माझी पोचपावती मला भेटली.